मराठी साहित्य क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या डॉक्टर प्रमोद गारोडे यांना नुकताच विदर्भ साहित्य संमेलनातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे। अमरावतीतील भारतीय विद्या मंदिर संचालित भगवंतराव शिवाजी पाटील महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख असलेल्या गोरोळे सरांच्या या सन्मानामुळे साहित्य विश्वात आनंदाची लहर पसरली आहे। खरं म्हणजे ज्या शेतकरी कुटुंबातून मी आलो त्या शेतकरी कुटुंबातल्या माझ्या आईवडिलांना सगळं श्रेय यासाठी आहे की त्यांनी मला शिकवलं। म्हणजे कुठली फारशी चांगली परिस्थिती नसताना शिकवलं, मोठं केलं आणि त्या मोठ्या केल्यामुळे त्या जाणीवेतनं पुढे येत असताना समाजातल्या ज्या विविध घटना आहेत, विविध अडचणी आहेत, विविध प्रश्न आहेत ते साहित्यातनं मांडण्याचं काम केलं आणि निरंतर वयाच्या 17-18व्या वर्षापासून मी लिहितो आहे। आज जवळजवळ 30-32 वर्ष मी लिहितोच आहे आणि या 32 वर्षाच्या कालखंडामध्ये एकूण 46 पुस्तकं माझे प्रकाशित झाले आणि एका इंटरनॅशनल पुरस्कारासह जवळजवळ 56 राज्यस्तरीय आणि नॅशनलचे 4 पुरस्कार असे मला आतापर्यंतचे पुरस्कार मिळाले। लोकांना जीवनगौरव हा वयाच्या 60-70व्या वर्षी मिळत असतो। मला बरेच लोक प्रश्न करतात की वयाच्या 50शीत तुम्हाला जीवनगौरव मिळाला। त्याचं कारण असं आहे की लोक 60-70व्या वर्षी जेवढं काम करतात, जेवढं धावतात त्याच्यापेक्षा जास्त मी वयाच्या 50शीत मी धावलो, त्यामुळे माझा जीवनगौरवाने सन्मान केला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं जो पुरस्कार मला मिळाला, खरं म्हणजे मी स्वतःला धन्य समजतो की एका महामानवाच्या नावानं हा पुरस्कार मिळाला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरवादी जागतिक महामंडळाच्या वतीनं हा पुरस्कार मिळाला। त्याला एक मान्यता आहे आणि त्या मान्यतेचा मी सन्मान करतो आणि हा पुरस्कार माझ्या एकंदर सर्व साहित्य क्षेत्रातील कर्तृत्वासाठी मिळाला। या सगळ्या मंडळींचे शुभेच्छा माझ्या पाठीशी आहेत आणि एक समाज तुमच्या पाठीवरती कौतुकाची थाप ठेवतो म्हणून आपण पुढे जात असतो की आपण जे लिहितो की जेव्हा आपला जो काम असतं ते काम बरोबर सुरू आहे हे समाज तुमच्या पाठीवरती कौतुक करत असतं। नाही तर माणूस एकटा मोठा होत नाही, माणूस मोठा होण्यामध्ये समाजाचा हात असतो। समाज त्याला चांगलं म्हणतो म्हणून तो पुढे आणखी काम करत असतो। म्हणून हा सगळा जो सन्मान आहे हा केवळ माझा एकट्याचा नाही तर माझ्या सोबत जे लोक आहेत, माझ्या पाठीवरती ज्यांनी कौतुकाची थाप टाकलेली आहे त्या सगळ्यांचा हा सन्मान आहे असं मी मानतो। त्याबद्दल आपण माझी मुलाखत घेतली त्याबद्दल आपले धन्यवाद। काय म्हणणार सर, जसं मला तरी असं वाटते किंवा बाकी जे समाजामध्ये बुद्धिजीवी वर्ग काम करते, समाजाचं लक्ष त्यांच्याकडे असते, आपण असं म्हटलं आहे, परंतु आपलं लक्ष आज युवा पिढीवर आहे। आपण नवीन विद्यार्थी घडवतात, परंतु कुठेतरी वाङ्मयामधून किंवा साहित्य क्षेत्रामधून जी युवा पिढी आहे आज त्या क्षेत्रामध्ये नाही। मला असं वाटते कुठेतरी ही पिढी आता संपणार आहे। नाही, कसं आता सोशल मीडियाचा जमाना आला आणि क्विक लोकांना पाहिजे। म्हणजे लोक आता अशी अवस्था आली की एखादी सोशल मीडियावरती मोठी पोस्ट आली साहित्याची ती वाचत सुद्धा नाही आणि काय आहे हे न लिहिता फॉरवर्ड करतात आणि त्यामुळे वाचन संस्कृती कमी झाली। इन्स्टंट लोकांना पाहिजे। खरं म्हणजे साहित्य वाचल्याशिवाय मानवी मनाचा जो घाट असतो तो घाट बंधत नाही। तो वैचारिक पातळी उच्च स्तरावर न्यायची असेल तर वाचन केलं पाहिजे आणि नवीन पिढी ही प्रामुख्याने कॉन्व्हेंट संस्कृतीतून आलेली पिढी आहे। त्यांना मराठी साहित्याची, मराठी भाषेशी काही घेणदेण नाही, कारण त्यांना इंग्लिश म्हणजे इव्हन इतकंच काय की मार्केटमध्ये जाताना मुलांना 22 म्हटलं तर समजत नाही, 22 सांगावं लागतं। अशा पिढीकडनं आत्ता साहित्याची अपेक्षा करणं कठीण आहे। पण तरी ज्या माणसांमध्ये संवेदना आहे, ज्या माणसांना समाजाविषयीची संवेदनशील भूमिका आहे ते माणसं साहित्याकडे नक्कीच वळतील। या मराठी साहित्याला कुठल्याही प्रकारचं मरण नाही। जोपर्यंत हे जग राहील तोपर्यंत मराठी साहित्य राहील, मराठी भाषा राहील। त्यामुळे मराठी भाषेविषयीची आणि मराठी साहित्याविषयीची चिंता करण्याचं काही कारण नाही असं मला या निमित्तानं वाटतं। साहित्य हा समाजाचा आरसा असतो आणि मराठी भाषा जतन करणे हे आपले कर्तव्य आहे, असेच डॉक्टर प्रमोद गारोडे यांच्या कार्यातून दिसून येते। त्यांच्या साहित्य सेवेला मिळालेल्या या सन्मानाने संपूर्ण साहित्य क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे। त्यांचे पुढील कार्य अधिक जोमाने वाढावे अशीच सर्वांकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहेत।